नमस्कार, मी किरण रेडे. आवाज जामखेडचा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचा मान आणि सन्मान एक छोट्याशा खेडेगावातील मुलगी ही काय करू शकते, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर नोकरी सांभाळत या ठिकाणी तिने योगासन स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई या ठिकाणी केलेली आहे. त्या सीमाताई पवार आपल्यासोबत आहेत. नोकरी आणि योगासन हे कसं जमलं? प्रथमतः धन्यवाद तुम्हाला आणि प्रथमतः धन्यवाद मला तुम्ही बोलण्याचा चान्स दिला. मी सौ सीमा सुधीर पवार. तर तुमचा प्रश्न होता की नोकरी आणि योगासन कसं जमलं. तर नोकरीमध्ये काम करताना सगळ्यांनाच हे माहिती की खूप स्ट्रेस असतो, भरपूर धावपळ असते. सो तो स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मी योगासनाची मदत घेतली आणि ते करता करता मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली जागतिक लेवलवर आणि ती संधी मिळाल्यानंतर मी सिल्वर मेडल आणलेलं आहे. आज आपण पाहिलं तर तरुण पिढी योगासनाकडे जाताना कधी दिसत नाहीये. कारण जेव्हा शरीराला गरज लागते तेव्हा योगासन किंवा आयुर्वेदिक व्हेजिटेबल्स याच्याकडे लोक वळताना दिसतात. तर हे कसं तुम्हाला? माझे वडील हे योगासन प्रेमी होते आणि ते गेल्यानंतर मी त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी हा योगाचा प्रवास चालू केला होता. आणि म्हणजे असं ठरवलं होतं की कायम लाईफ टाईम मी त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मी कायम योगा करेल. सो मला सगळ्यांना हेच सांगणं आहे की योगा तरुण पिढीने तर करायलाच हवा, कारण की हे केल्यानंतर तुम्ही म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ जगू शकता आणि भरपूर गोष्टी समतोल होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ योगा. आपली दिनचर्या कशी असते मग? कारण जॉब पण करायचं आहे, हे पण सांभाळायचं आहे. तर दिनचर्या किती वाजता शेड्यूल असतं? माझी दिनचर्या ही आहे की सकाळी 5 किंवा 6 वाजता उठणे आणि त्यानंतर ऑफिससाठी तयार होणे. 7:30ला मी घर सोडते आणि 5 वाजता मी रिटर्न ऑफिसवरून आल्यानंतर थोडा मुलांना वेळ देते. मला 2 मुले आहेत जुळी. सो त्यांना थोडा वेळ दिल्यानंतर त्यांच्याशी खेळल्यानंतर मग 2 तास तरी मी संध्याकाळी योगाला देते. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास घेणे. आणि मी सांभाळता का पती मुलंच? पती असतात घरी 2 वाजेपर्यंत. सो मी ऑफिसला गेल्यानंतर ते मुलांना सांभाळतात. आणि नवीन तरुण पिढी आहे त्यांना आपण काय संदेश द्या? त्यांना ही संदेश देईल की कन्सिस्टन्सी कोणत्याही गोष्टीत असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहता आणि एका गोष्टीवर फोकस करता तर बाकीचं सोडून त्याच गोष्टीवर फोकस करणे आणि सातत्याने चिकाटीने तीच गोष्ट करत राहणे. सो ह्यामधून सक्सेस भेटू शकतो, हा संदेश देईल. धन्यवाद. तर आपण पाहिलं की या ताईंचं लग्न होऊन सुद्धा जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे यांना 2 मुलं आहेत. तर ते सांभाळून सासरचं जीवन सर्वांनाच माहिती की कसं असतं. आणि आपण म्हणतो एका पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्रीचं हे असतं, परंतु या स्त्री मागे पुरुषाचं आणि नवऱ्याचं एक बळ या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि ती क्रांती या ठिकाणी आणि त्यांनी जी स्वप्न, वडिलांचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचं ध्येय बाळगलं आणि ते पूर्ण केलंय. तर आवाज जामखेडच्या वतीनं त्यांना सलाम आणि त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.